या बोर्डासहित घ्या बा. सर्वांना सप्रेम जय भीम. सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणानिमित्त सर्वांना त्यांना अभिवादन करतो. आज 6 डिसेंबर 2025 रोजी डॉक्टर आंबेडकर मिशन हॉस्पिटल, कामा फाउंडेशन सोशल ग्रुप व डॉक्टर आंबेडकर जयंती उत्सव समिती संबंधित बुद्धविहार यांच्या आनंदवन कॉलनी यांच्या संयुक्त विचाराने आज इथं आम्ही डॉक्टर आंबेडकर मिशनतर्फे एक शिबिर आयोजित केलेलं आहे. हे आरोग्य शिबिर आहे. त्यामध्ये आमचे संस्थेचे व्हाईस प्रेसिडेंट सेक्रेटरी डॉक्टर नरेश्वर आहे, डॉक्टर गंगावणे मॅडम आहे, ते कन्सल्टिंग आयोजित तज्ज्ञ आहे, तसेच डॉक्टर प्रकाश व या जयंती उत्सव डॉक्टर गंभीर मॅडम कन्सल्टिंग डेंटल सर्जन सर्वांनी उपस्थित करून ते सर्वांची व्यवस्थित तपासणी करून त्यांना ट्रीटमेंट देईल. तसेच डॉक्टर आंबेडकर जयंती समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट सरदार सर व त्यांच्या सर्व टीमने आम्हाला ही सेवा काही इथे आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल मी आमच्या डॉक्टर आंबेडकर मिशनतर्फे त्यांचे आभार मानतो करतो. व पुन्हा एकदा डॉक्टर आंबेडकर यांना त्यांच्या महापरिनिर्वाणानिमित्त मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. एकूण सकाळपासून किती रुग्णांनी म्हणजे लाभ घेतला? हा शिबिर आम्ही सकाळी 10 पासून आयोजित केला होता. जवळपास 60-70 रुग्णांची आम्ही तपासणी केली. आणि सगळीकडे आपण बुद्धविहारामध्ये आणि यानंतर आमचे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर गणेश्वर जोशी. आज आंबेडकर मिशन दवाखान्यातर्फे आम्ही पूर्ण औरंगाबाद शहरामध्ये सगळ्या बुद्धविहारामध्ये आमची जी टीम आहे डॉक्टरांची, प्रत्येक बुद्धविहारामध्ये आज आरोग्य सेवा देत आहे. आणि ती आमच्या आंबेडकर मिशन दवाखान्याची श्रद्धांजली बाबासाहेबांना असेल. आणि आम्ही हा उपक्रम रेग्युलर तत्वावरती पूर्ण औरंगाबाद शहरामध्ये राबवतो. हे पहिलं वर्ष आहे? हे पहिलं वर्ष आहे. आमचं संघटना सुरू आमच्या संघटनेनं 15 ऑगस्टला हे सुरू केलेलं आहे. आणि आमचा मानस असा आहे की प्रत्येक बुद्धविहारामध्ये प्रत्येकाला आरोग्य सेवा ही मुफ्त मिळायला पाहिजे, मोफत त्यांना सेवा मिळावी. आणि आमच्याकडे जवळपास 350पेक्षा जास्त तज्ज्ञ डॉक्टर आहेत. अगदी स्पाईन सर्जनपासून, ब्रेन सर्जनपासून, तर ॲनोरेक्टल सर्जनपासून, तर जनरल फिजिशियनपासून सुपर स्पेशालिस्ट सगळे आमच्याकडे आहेत. आणि ते सगळे सेवा समाजाला देणार आहेत. रमानगरचं हॉस्पिटल उपाध्यक्ष आमच्या हॉस्पिटलबद्दल 2 शब्द सांगतो. प्रथमतः आज आणि त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आज त्यानिमित्त त्यांना अभिवादन करतो. आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे डॉक्टर्स आणि टीम आम्ही काय केलेलं आहे की 31 ऑगस्टला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेल्थ केअर फाउंडेशन हे स्थापन केलं आणि त्याचं उद्घाटन आम्ही 31 ऑगस्टला केलं. त्यावेळेसपासून आम्ही बाह्यरुग्ण भाग हा रमानगरच्या कॉर्नरला म्हणजे अमरपूर हॉटेलसमोर आम्ही सुरू केला. त्या ठिकाणी आजच्या घडीला जवळपास 30
30 ते 40 रुग्ण पर डे त्या ठिकाणी येत असतात तपासणी करण्यासाठी. त्यामधून पेशंट स्क्रुटिनी केले जातात, किंवा सर्जरीचा पेशंट असेल, मेडिसिनचा असेल, नाकांडाच्याचा असेल, आणि ते तज्ज्ञ डॉक्टर त्या ठिकाणी सोमवारपासून ते शनिवारपर्यंत सकाळी 10 तर दुपारी 1 आणि संध्याकाळी 6 तर रात्री 9 ही तपासणी त्या ठिकाणी केली जाते. आणि त्याच्यातून जे सिलेक्ट पेशंट होतील तर ते पेशंट आपण वेगवेगळे जे स्पेशालिस्ट आहेत तर त्यांच्याकडे रेफर करून त्यांच्याकडून त्यांचे ऑपरेटिव्ह करून घेतो. त्यानंतर आपण काय केलं आहे की जवळपास आता या छत्रपती संभाजीनगरमध्ये 6 ठिकाणी 6 बौद्धविहार जे आहेत प्रत्येक रविवारी त्या ठिकाणी रुग्णसेवा मोफत त्या ठिकाणी देत असतो. त्यानंतर आजच्या दिवशी आपण काय केलेलं आहे की 7 ठिकाणी जे काही मोठमोठे बौद्धविहार आहेत तर त्या ठिकाणी आपण तज्ज्ञ डॉक्टरांना पाठवून त्या ठिकाणी आरोग्य शिबिर ठेवतो. सगळ्या प्रकारचे तपासण्या त्या ठिकाणी होणार आहे. अशा पद्धतीनं शहरातील कोणते बौद्धविहार आहे ते मोठे तुम्ही? हां, तर बौद्धविहार जे आहे आता याच्यामध्ये सातवन बौद्धविहार आहे N6मध्ये, आनंद बौद्धविहार आहे N6मध्ये, तक्षशिला बौद्धविहार आहे सातारा परिसरमध्ये, नागार्जुन बौद्धविहार आहे गौतम नगर आंबेडकर नगरमध्ये, आणि त्रिरत्न बौद्धविहार आहे माऊली नगरमध्ये. या ठिकाणी हे आपण सुरू केलेलं आहे. हे आम्ही रेग्युलर करतो त्या आणि आज मॅक्सिमम याच्यामध्ये आम्ही आज सेवा देत आहोत. आज जास्त याच्यात करतो एका दिवसामध्ये, पण हे रेग्युलर करतो. डॉक्टर प्रमोद दुबडे साहेब फिजिशियन आहेत. डॉक्टर गडवे साहेब हे अनोरेक्टल सर्जन आहेत. मी स्वतः डॉक्टर R.G. नरवडे प्रस्तुत स्त्रीरोग तज्ज्ञ आहे. मॅडम आहेत तर ह्या होमिओपॅथीच्या आयुर्वेदिक तज्ज्ञ आहेत. नंतर डॉक्टर फिजिशियन डॉक्टर प्रधान आहेत. नंतर मॅडम गणवीर मॅडम आहेत, त्या डेंटल स्पेशालिस्ट आहेत. तर अशा पद्धतीने आज या ठिकाणी हा कॅम्प आपण आहे. जयंती समितीच्या माध्यमातून नगरचे अध्यक्ष आहेत डॉक्टर आंबेडकर जयंती उत्सव समिती दमोदर बुद्धविहार नंदोरे आपण 2 शब्द बोलतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन दवाखाना मल्टी स्पेशालिटी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आज आम्ही या टीमला इथे पाचारण केलेलं आहे. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी समाजातील गोरगरीब जे लोक आहेत किंवा समाजातील जी पीडित लोक आहेत, जी आजाराने पीडित लोक आहेत, त्यांना ह्या गोष्टीचा लाभ व्हावा आणि संपूर्ण वर्षभर 2025च्या वर्षभर आमच्या समितीने जे कार्य केलेलं आहे ते कार्य समाजाच्या प्रबोधनासाठी, समाजाच्या उत्थानासाठी आमच्या कमिटीने काम केलेलं आहे. आणि आजचा हा कार्यक्रम जो आहे 6 डिसेंबर बाबासाहेबांच्या जन्मदिवसापासून तर 6 डिसेंबर परिनिर्वाण दिनापर्यंत आमच्या समितीने काम केलेलं आहे. अगदी स्तुत्य असं कार्यक्रम सगळे आम्ही घेतलेले आहे. आणि आजचा जो कार्यक्रम आहे तो आरोग्याच्या दृष्टीने समाजाला त्याचा लाभ व्हावा आणि अन्य भाषणं वगैरे भाषणबाजी टाळून आम्ही आरोग्याच्यासाठी, जनतेच्या आणि समाजाच्या आरोग्यासाठी जे काही आम्ही चिंतन केलेलं आहे त्या दृष्टीने आम्ही ह्या चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष दुधळे सर जे आहेत त्यांच्याशी चर्चा करून हे शिबिर आम्ही इथे घेतलेलं आहे. आणि ह्या शिबिरामध्ये संपूर्ण फिजिकल तपासणी आरोग्याची तपासणी इथं होत आहे. आतापर्यंत साधारणतः 70-80 लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि हे शिबिर दिवसभर चालणार आहे. आणि आजच्या दिवशी या डॉक्टर आंबेडकर मिशन समितीने जो आमच्यासाठी वेळ काढलेला आहे त्यासाठी मी त्यांचे आमच्या समितीतर्फे आणि परिसरातील संपूर्ण नागरिकांतर्फे त्यांचे धन्यवाद देतो. आणि त्यांच्या कार्यात आणि भविष्यात त्यांचं कार्य संपूर्ण महाराष्ट्रभर जावं अशी एक अपेक्षा करतो आणि थांबतो.
दाताचं काही ठेवलं नाही तुम्ही आपल्या चेकच नाही केलं दात वगैरे